नमस्कार शेतकरी मित्रांनो, रविराज ॲग्रो चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. शेतकरी बंधूंनो, आता आपल्या बऱ्याचशा डाळिंब उत्पादक शेतकरी बंधूंचं आपल्या आंबे बहाराचं नियोजन त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि आपण ज्या आता डाळिंबाच्या बागेमध्ये या ठिकाणी आहोत, या ठिकाणची जर अवस्था आपण बघितली तर चौकी अवस्था आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कुणी लागताना आपल्या डाळिंबाच्या झाडांना त्या ठिकाणी दिसत आहे. अशा या कुणीच्या अवस्थेमध्ये आपल्याला डाळिंब पिकासाठी कुठल्या प्रकारचं नियोजन करणं महत्वाचं आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सविस्तर बघणार आहोत. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. कारण अशा कुणी अवस्थेमध्ये जर आपण डाळिंबाचं व्यवस्थित त्या ठिकाणी नियोजन केलं तर आपल्याला योग्य प्रमाणे म्हणजे जवळपास आपण 70% आपल्या डाळिंबाच्या पिकामध्ये त्या ठिकाणी यशस्वी झालेलं त्या ठिकाणी असणार आहोत. कारण जी काही कुणी आपली त्या ठिकाणी निघणार आहे ती पुढे जाऊन चांगल्या प्रकारचा स्ट्रोक त्या ठिकाणी घेऊन आपल्याला योग्य अशा प्रकारची सेटिंग ही आपल्या डाळिंबाच्या बागेमध्ये झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणूनच मित्रांनो, अशा कुणी निघण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला डाळिंब पिकासाठी कुठल्या प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेत आहोत. तत्पूर्वी अजूनही जर आपण रविराज ॲग्रो चॅनलवरती नवीन असाल, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण इथून पुढे असंच डाळिंब पिकाविषयीचे नवनवीन जे काही माहितीचे व्हिडिओ आहेत ते आपल्याला सर्वप्रथम त्या ठिकाणी बघायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आता या कुणीच्या अवस्थेमध्ये डाळिंब पिकामधलं जे काही नियोजन आहे याचे नियोजन सुरुवात करत असताना या अवस्थेमध्ये सर्वात प्रथम आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुमचं पीएसबी असेल, केएमबी असेल आणि मायक्रोरायझा असेल. साधारणपणे मायक्रोरायझा तुमचा साधारणपणे 200 ते 250 ग्रॅम प्रति 1 एकर क्षेत्रासाठी आणि पीएसबी असेल किंवा केएमबी असेल तर साधारणपणे 1 लिटर प्रति 1 एकर क्षेत्रासाठी या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ड्रेंचिंग करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ड्रेंचिंग करत असताना या तीनही जे काही जैविक खतं आहेत मित्रांनो, हे तुम्हाला त्या ठिकाणी रात्रभर 8 ते 10 तासांसाठी आपल्याला गुळामध्ये त्या ठिकाणी भिजत ठेवायचे आहे, जेणेकरून त्यातील असणाऱ्या जीवाणूंची संख्या वाढायला आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल. अशा प्रकारे गुळात भिजवलेलं हे काही सोल्युशन आपण तयार करणार आहोत हे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या डाळिंबाच्या बागेसाठी ड्रिपच्या माध्यमातून ड्रेंचिंग करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण अशा अवस्थेमध्ये आपल्याला सर्वात जास्त जर कुठल्या अन्नद्रव्यांची गरज असेल ती म्हणजे आपल्या फॉस्फरस आणि पोटॅश या अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करण्यासाठी किंवा भागवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी पीएसबी आणि केएमबी ही जीवाणू खतं किंवा जैविक खतं आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आपल्या बागेमध्ये त्या ठिकाणी मदत करणार आहे. सोबतच मायक्रोरायझाचा वापर त्या ठिकाणी केल्यामुळे मायक्रोरायझा ही काही जैविक बुरशी आहे. ही जैविक बुरशी आपल्या जमिनीत असणाऱ्या आपल्या ज्या व्हाईट रूट्स आहेत किंवा पांढरी मुळी जी आहे डाळिंबाची त्या मुळांच्या भोवती त्या ठिकाणी तिची वाढ होणार आहे आणि जमिनीत असणारा फॉस्फरस उपलब्ध करून देण्यासाठी मायक्रोरायझा आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मदत करणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारची ड्रेंचिंग केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या डाळिंबाच्या कुणी अवस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी फवारणी घेणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. त्या ठिकाणी तुमचं सर्कोस्पोरा सारखे जे काही डाग आहेत, सर्कोस्पोरा सारखी जी काही बुरशी आहे त्यातून उद्भवणारे जे काही पुढचे बुरशीजन्य आजार आहेत त्याच्यामध्ये तुमचा पाकळी करपा असेल किंवा इतर जे काही पानांवरील टिपके असतील यासारख्या रोगांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम अशा अवस्थेमध्ये जैविक अशा प्रकारच्या बुरशीनाशकांचा वापर करणं हे सुद्धा अत्यंत तितकंच महत्वाचं आहे. त्याचा वापर करत असताना त्यामध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा असेल किंवा तुमचा सुडोमोनास असेल ही जी काही जैविक बुरशीनाशक आहे साधारणपणे 5 मिली किंवा पावडर फॉर्म मध्ये असेल तर 5 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये घेऊन आपल्याला डाळिंबासाठी फवारणी घेणं हे अत्यंत अशा अवस्थेमध्ये अत्यंत गरजेचं आहे. ही फवारणी घेतल्याच्या नंतर साधारणपणे 3 ते 4 दिवसांच्या गॅपने आपल्याला त्या ठिकाणी व्हर्टिसिलियम लॅकॅनी हे जे काही तुमचं जैविक कीटकनाशक आहे त्याची फवारणी सुद्धा साधारणपणे 5 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यासाठी किंवा लिक्विड फॉर्म मध्ये जर असेल तर 5 मिली प्रति 1 लिटर पाण्यासाठी अशा प्रमाणे त्या ठिकाणी फवारणी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण अशा अवस्थेमध्ये जे काही तुमचं थ्रिप्स असतील किंवा पांढरी माशी असेल यासारख्या जे काही रस शोषक किडींचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी होत असतो. हा रस शोषक किडींचा प्रादुर्भाव जर आपल्या नियंत्रणात राहिला तर आपली जी काही सेटिंग आहे ती त्या ठिकाणी व्यवस्थित अशा प्रकारची होणार आहे. आणि अशा प्रकारच्या जैविक कीटकनाशकांचा वापर केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी मधमाशीला सुद्धा कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही. कारण मित्रांनो, जी काही आपली कुणी लागलेली आहे तिचं फुलात रूपांतर होत असताना त्या ठिकाणी आपल्याला मधमाशी सुद्धा येणं हे आपल्याला त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं असतं. आणि ही मधमाशी आपल्याला जेवढी जास्त आपल्या पिकामध्ये येईल तेवढी जास्त परागीभवन होईल आणि तेवढं जास्त आपल्याला चांगल्या प्रकारची सेटिंग ही आपल्या डाळिंबाच्या पिकामध्ये होताना हे आपल्याला दिसून येणार आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी आणि डाळिंबाचे जे काही पुढे व्हिडिओ आपल्याला त्या ठिकाणी येणार आहेत त्या अवस्थेनुसार पुढे येणाऱ्या माहितीसाठी वेगवेगळ्या व्हिडिओसाठी रविराज ॲग्रो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर ही माहिती आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती त्या ठिकाणी नक्की शेअर करा. धन्यवाद.